हॅलो गर्ल्स, चला आज आपण बघणार आहोत की घागरा टाईप साडी कशी तुम्हाला वेअर करायची. सगळ्यात आधी तुम्ही बघताय की आपली जी साडी आहे आपण नॉर्मली जशी कमरेला खोचून घेतो बस त्याच प्रकारे आपल्याला खोचायची. फक्त आपली जी साडी ती थोडीशी मागच्या बाजूने खोचायची. म्हणजे तुम्ही कमरेला जेव्हा खोचता तेव्हा तुम्ही आपला जो नेवल पॉईंट आहे म्हणजे आपल्या बेंबीच्या इथून खोचता, तर तुम्हाला ही जी साडी ही मागच्या बाजूला थोडीशी अजून पुढून खोचायला घ्यायची. त्यानंतर 2-2 इंचाच्या किंवा 3-3 इंचाच्या प्लीट्स करायच्या आहेत आणि त्या तुम्हाला अशा गोलाकारमध्ये व्यवस्थित प्रॉपरली खोचून घ्यायच्यात. आपल्या कमरेच्या इथे टक इन करायच्या. आता इथे माझ्या मॉडेलने जीन्स घातली, पण तुम्ही प्रेफर करा की एकतर कॅन स्कर्ट असला पाहिजे, नाहीतर आपला एक थोडासा असा जास्त घेरवाला एखादा परकर तिने घालावा किंवा स्कर्ट पण घालू शकते. सो अशा प्रकारे तुम्ही बघताय की पूर्ण आपला जेवढा स्कर्ट कवर होतो तिथपर्यंत तिला प्रॉपरली आपल्याला प्लीट्स करत जायच्यात आणि प्लीट्स केल्यावरती त्या व्यवस्थित तुम्हाला खोचून टाकायच्यात. ट्राय करायचं आहे की पूर्ण साडीची जी उंची आहे ती एकसारखीच असली पाहिजे. वर खाली प्लीट्स करू नका, मग त्या छान दिसत नाही. आणि एखादी तुम्ही अशी साडी घेताय जी पटकन बसत नाही, तर जसं तुम्ही बघताय ही जी साडी आहे ही अशी सुळसुळीत साडी आहे, म्हणून त्यामुळे मला याला क्रिम्पिंग करायची किंवा आयर्न करायची गरज नाही लागणार आहे याच्या प्लीटिंगला. बट तुमची एखादी साडी असेल आणि तिला जर प्लीट्स बसत नसेल तर डेफिनेटली तुम्हाला तिला आयर्न करायला लागणार आहे. ट्राय करायचं की पहिलेच खांद्याला तुमचा जो पदर आहे जेवढ्या उंचीचा पदर हवा आहे तेवढा तयार करून तुमच्या खांद्यावरती ठेवायचा. म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो की मला कुठपर्यंत प्लीट्स करायचे आहेत. जर तुमची साडी छोटी असेल आणि तुम्हाला प्लीट्स करायला जमत नसेल तर आपला जो पदर आहे तुम्हाला लक्षात येतं, पदराच्या आतमधला जो भाग आहे तो तुम्ही प्लेन ठेवलात तरी चालेल. आणि जिथे पदर नाही दिसत म्हणजे जी साडी झाकली जाते तिला तिथे प्लेन ठेवा आणि बाकीच्या पुढच्या साडीला तुम्हाला प्लीट्स करायचे आहेत. अशा प्रकारे कोणत्याही साडीमध्ये तुम्ही घागरा प्लीट्स करू शकता. ही घागरा प्लेटिंगची जी साडी आहे ही तुम्ही बेबी शॉवर किंवा हळदी लुकला वेअर करू शकता. ब्राईड खूप सुंदर दिसते. तुमची मॉडेल तुम्हाला खूप तुमची मॉडेल किंवा ब्राईड ही तुम्हाला खूप थँक्यू फील करवेल. बिकॉज ह्याच्यामुळे एक छान असं लुक येतं आणि काहीतरी डिफरंट लुक येतं. कारण की सगळ्या ब्राईडला काहीतरी डिफरंट हवं आहे, तिचं जे लुक आहे ते काहीतरी युनिक हवं असतं. त्यानंतर तुम्ही बघता आता मी एक छोटासा भाग घेतला आहे, तो फार मोठा नसावा आणि एक त्रिकोणी भाग तुम्हाला मागच्या बाजूलाच खोचून द्यायचा आहे. हा त्रिकोणी भाग जर तुम्ही पुढच्या बाजूला घेऊन गेले तर ही साडी लगेच साऊथ इंडियनमध्ये कन्वर्ट होईल. सो मेक शुअर की ही घागरा टाईप साडी आहे, साऊथ इंडियन नाही आहे. त्याच्यामुळे घागरा आपला गोल प्रॉपरली दिसायला हवा, म्हणून तुम्ही हा जो एक्स्ट्रा भाग आहे तो मागच्या बाजूलाच तुम्हाला खोचून द्यायचा आहे प्रॉपरली. आणि त्यानंतर मी इथे बेल्ट ॲड केला आहे. बेल्ट कोणत्याही साडीला खूप जास्त छान दाखवतो किंवा एक मस्त लुक क्रिएट होतं. म्हणून मी प्रत्येक वेळी ब्राईडला आवर्जून सांगते की बेल्ट कॅरी करा आणि शेला कॅरी करा. ह्याच्यामुळे एक कलर कॉम्बिनेशन किंवा एक खूप छान असं साडीला एक मस्त लुक येतं. सो ही माझी घागरा टाईप साडी झाली आहे. तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा. आणि हो, सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे प्रॅक्टिस करा. 3 ते 4 वेळा ड्रेप करून बघा आणि नवीन साड्या तुमच्या ब्राईडला ड्रेप करायची सवय ठेवा. थँक्यू. आणि प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा सगळे व्हिडिओज. आणि हो, बेल आयकन दाबून घ्या म्हणजे जे पण काही पुढे जे अपडेट